जय गुरु. जय गुरु. हा, आपण काल अन्नाधात्रीचं हे करत होतो. हम्म. कुठपर्यंत चाललेलो आपण? कोण वाचेल? वारी वारी राम राम सर्वनाश संजात संजात. हा, ठीक आहे. चला वाचा, पटापट सुरू करा. आज आपण संपवूया हा पाठ. वाचा उषाताई. हो सर. केव्हा कुठून वाचायचंय? वारी 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 राम राम. हा, अ, वारी म्हणतो. राम राम. राम सर्वनाशः राम. संजाता. राम राम राम. राम हा. राम. हा, राम राम. हा, सर्वनाशः संजातः धात्री अम्ब. सर्वनाशः दुष्टवनवीरः कारागारे महाराजं विक्रमं हत्वा उदयमपि हन्तुम् इत एव आयाति. हा भगवन् वंशपात्रं भूमौ निधाय स्वयमपि उपविशति. हा, अरे राम म्हणजे तो असं म्हणतो, बाप म्हणजे काय झालं हे? राम राम. राम राम. सर्वनाशः संजातः धात्री अंब. हे पन्ना धात्री आई, सगळा सर्वनाश झाला. संजातः म्हणजे हे कबुधावी. हम्म. सर्वनाशा सर्वनाश झाला. दुष्ट वनवीर, त्या दुष्ट वनवीराने कारागारे म्हणजे कारागृहामध्ये म्हणजे कारागृहामध्ये महाराजम विक्रमम हत्वा उदयमपि हंतुम इत एव आयाती. महाराज विक्रमाची हत्या केली आणि उदयला सुद्धा मारण्यासाठी इथे येत आहे तो. हा हम्म. भगवन. अरे देवा. वंशपात्रम भूम निधाय, त्याच्या हातातलं जे बांबूचं पात्र असतं तो जमिनीवर ठेवतो आणि स्वयं उपविशते, आणि स्वतः पण म्हणजे अक्षरशः त्रासाने असा तो खाली बसतो. पन्ना. वंशपात टोपली टोपली खाली ठेवून खाली बसतो. टोपली टोपली, हा, ती बांबूची टोपली असते त्याच्या हातात, ती खाली ठेवतो. हम्म. भूमौ निधाय म्हणजे जमिनीवर ठेवतो आणि स्वतः पण खाली बसतो. हम्म. पन्ना साश्चर्य. पन्ना म्हणते आश्चर्याने. हम हम वारी. अरे अरे वारी. अद्य ते किम संजातम, तुला झालंय तरी काय? किम मदिरा तू अधिकम न पिता. काय तू दारू जास्त प्यायलास की काय? जास्त तर नाही ना प्यायलास? कथम इत्थम अनर्गलम प्रलपसी. तू असं वेड्यासारखं काय काय बरगळतोयस दारू बर पिल्यासारखं? असं काय बर तू? बर. अनर्गलम म्हणजे काय म्हणायचं तू? अनर्गल म्हणजे काही असं, म्हणजे काही असंच. बरळणे ना. नाही हा नाही, प्रलपसी म्हणजे हा. अनर्गल प्रलपसी म्हणजे म्हणजे अनर्गल. अनर्गल म्हणजे हा अर्गल काही म्हणजे गंभीर, आणि अनर्गल म्हणजे काही असं, म्हणजे काही असंच त्याला अर्थ आहे. अवास्तव म्हणजे अवास्तव. निरर्थक का? निरर्थक. 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 हा. हा. हा, हा. निरर्थक काय बडबडतोयस तू हे हम्म. असं? हम्म. वारी म्हणतो, नाही नाही धात्री विश्वासही त्वम. अगं नाही आई, तसं नाहीये धात्री. म्हणजे तू माझ्यावर विश्वास ठेव. विश्वासही त्वम. विश्व तू विश्व विश्वास ठेव. एक मिनिट, विश्वसिही आहे, विश्वासही हा नाही. हो बरोबर. विश्वसिही, सॉरी सॉरी सॉरी, विश्वसिही. हम्म. हा. अहम सर्वम सत्यम वदामी. मी सगळं खरं बोलतोय. हम्म. त्वर्यताम त्वर्यताम त्वर्यताम. अगं घाई कर, घाई कर. हम्म. त्वर्यताम म्हणजे तेच ना सर? त्याचं हा. हे काय संधी काय होतं? नाही नाही. त्वरित आम हा. नाही, त्वर्यताम. नाही नाही, त्वर्यताम हाच शब्द आहे. त्वरित ज्याला आपण म्हणतो ना, त्वरा कर, त्वरा हा कर हा असं. हम्म. हा. हम्म. त्वर्यताम म्हणजे त्वरा कर. हा. हम्म. हम्म. त्वरा कर, त्वरा कर. राजकुमारस्य रक्षोपायम कुरुष्व. राजकुमाराच्या रक्षेचा उपाय कर. हम्म. बरोबर. कोणी वाचते का? पुढे मी वाचू? वाचा दुसरं कोणी. वाचा. वाचू? नाही नाही, पन्ना. दुसरं कोणी हो. वाचू दे ना. हा, तेच तेच हम्म. मी म्हणते. मी वाचतो. हा. पन्ना ब्रॅकेटमध्ये व्याकुला भूत्वा किंतुम समये धैर्यम न त्यजंती स्वगतम. म्हणजे व्याकुळ होऊन परंतु समयी धैर्य न सोडून स्वगत स्वतःशीच म्हणते. हा दीनानाथ,
किम इदम शृणोमी. नाही नाही, आता हे एक मिनिट. दीनानाथ. एक आहे त्यजंती, हे काय सांगा? त्याच्यानंतर ती दीर्घ आहे, म्हणजे ते तो कुठचा तो अनोळखी लकार आहे कुठचा तरी. धैर्य धैर्य सोडत नाही. नाही नाही, ध- की असं वा- नाही. व्याकुळ झालेली, तर ते झाले, धैर्य सोडणारी असं आहे धैर्य ना, न ते नाव धैर्य म्हणतात न ते. सोडणारी. धैर्य न हो, ते सोडणारी. न त्यजंती झालं, धैर्य मी सोडत त्यजंतीच. नाही. हा, मी त्यजंतीचं सांगितलं. न कृ त्यजंती म्हणजे न सोडणारी. ते ते तद्धित रूप आहे ते. हा, तेजस, तेज धातूचं. त्यजंती म्हणजे व्याकुळ होऊन सुद्धा, व्याकुळ होऊन सुद्धा, हा, अं, वेळेवर किंवा वेळी, प्रसंगी. प्रसंगी प्रसंगी. धैर्य न धैर्य सोडणारी ती. हा, न धैर्य न सोडणारी. सोडणारी ती. त्यजंती म्हणजे हा, न सोडणारी, असं न त्याग न सोडणारी, करणारी. ते हा गच्छंती सारखं. हा, झालेली गच्छंती सर्व होते सारखं. ना. तद्धित सर्व रूप व्याकुळ म्हणतो ना झालेली आपण म्हणत त्याला. होते ना. हो हो हो. व्याकुळ झालेली ना, परंतु हम्म धैर्य न सोडणारी. हम्म. हा, पुढे वाचा. वाचा राजेश. हा. हो. हा दीनानाथ, म्हणजे हे दीनानाथ. नाही नाही नाही, किम असं नाही. हा, हा दीनानाथ, हा, असं. हा अच्छा, हा दीनानाथ, जे नाटकी म्हणायचं. ओके. हा हा, दीनानाथ, हे दीनानाथ परमेश्वरा नाही, किंवा हे दीनानाथ, असं. हा म्हणजे, दीनानाथ. हा हा, हा हा दीनानाथ. किम इदम शृणोमी, हे मी काय ऐकते. हा. त्वम एव रक्ष एनम बालम, हम्म, म्हणजे तूच या बालकाला रक्ष, म्हणजे हा, रक्षावे असं. रक्षावे. हा. प्रगटपणे, प्रगटम रक्षा कर. वारीन, हम्म. रक्षा कर. प्रगटम म्हणजे प्रकटपणे, वारीन म्हणजे हे वारी. यदि एवम एव, म्हणजे जर असे असेल तरही, तर उदयम तथा कथमपि दुर्गात बहिर्नयस्व, म्हणजे जर असं असेल तर उदयला दुर्गातून बाहेर काढ. दुर्गा म्हणजे किल्ल्यातून. किल्ल्यातून. हा. किल्ल्यातून. किल्ल्यातून. दुर्ग, हा, कसंही दुर्ग करून, म्हणजे किल्ला. कसंही करून ना. हो, हम्म. यथाकथम म्हणजे अं, कसं यथा येते. कथम यथा अपि म्हणजे कथमपि, कुठल्याही कसंही प्रकारे. करून हा. हा. बाहेर काढ. हम्म हा. वारी. हम्म धात्री अंब, म्हणजे हे दाई माते. हम्म कुमारम न प्राप्य वनवीरः त्वाम हनिष्यति, म्हणजे कुमार न मिळाल्याने, न मिळून वनवीर तुला ठार मारतील. एक मिनिट. अनिष्यमी म्हणजे भविष्य काळी आहे. त्याने कुमार प्राप्त न झाल्यास, हा, असं. कुमार असं प्राप्त, ते प्राप्य म्हणून मी मिळून केलं ऍक्च्युली, नाही, कारण तो मग ल्यप आहे कुमार, ना प्रत्यय तिथे. हो, बरोबर आहे. कुमार न मिळाल्यास, हा, कुमार न हम्म. मिळाल्यास, हा, कुमार मिळून, वनवीर हा अं, हा, वनवीर तुला मारेल, असं. तुला किंवा मारेल. ठार मारे. हम्म. हा तुला मारेल. हा. कुमारः अपि त्वया विना कथम जीविष्यति, हम्म म्हणजे कुमार सुद्धा तुझ्या विना कसा जगेल. हम्म तस्य रक्षाम कह करिष्यति, त्याची रक्षा कोण करेल. हम्म पन्ना म्हणते आम, म्हणजे होय. वदसी तू सत्यमेव, म्हणजे तू सत्यच बोलतोयस. हम्म किंतु नाही, परंतु नाही. अहम तस्य मार्गे विघ्नम उपस्थापयिष्यामि, म्हणजे मी त्याच्या मार्गात मार्गात विघ्न अडथळा, उपस्थित करू. विघ्न उपस्थित करेन, किंवा अडथळा ठरेन. अडथळे आणेल. हा. अडथळा आणेन का. विघ्न म्हणजे संकट, संकट आणेल. हा. मी संकट मी कोणाच्या मार्गात, म्हणजे त्या 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 वनवीराच्या का. वनवीर. वनवीराच्या मार्गात. हो. वनवीराच्या. तो पारायला येणार आहे ना उदयला. हा हा. कृपाणम आणि तिथे राहत आहे. आहृत्य शतशः भित्वा तम दूरे प्रक्षेस्यामि, हम्म म्हणजे कृपाणम आहृत्य, म्हणजे कृपाणम म्हणजे तलवार मला वाटतं. हम्म तर तलवार अ, घेऊन किंवा खेचून, शतशः भित्वा म्हणजे 100 तुकडे करून, हम्म तम त्यांना दूरे प्रक्षेप्यामी, ते दूर फेकेन. कृपाणाला त्या दूर फेकेन. हा.
हा, तुकडे करून दूर फेकेन. हम्म. कृपाळाला कृपाण म्हणजे कृपाणाला की तलवारीला. त्याला भीती दाखवेल असं आहे. नाही, तलवारीला. कृपाणम ना तलवारीला. नाही, नाही भित्वा नाही तलवारीचे 100 तल- तुकडे करून बाहेर टाकीन. नाही 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 कृपाण हातात घेऊन शतपटीने भीती दाखवून त्याला दूर फेकेल. नाही, आता इथे भित्वा हा शब्द आहे, तर याचा अर्थ काय होतो? भीती दाखवून हा, आणि आरुत्य घाबरवून. म्हणजे काय? आरुत्य म्हणजे काय? म्हणजे हातात घेऊन नाही नाही, हे पकडून तुम्ही नाही. किंवा तुम्ही आरूढ. अंदाजाने तुम्ही अंदाजाने म्हणताय. हा, पण खरा हा नृत्य म्हणजे हरण करणे, नाही का? हा. हा, अच्छा म्हणजे त्याच्या हातातून ओढून घेऊन खेचून घेऊन. आहरण करून. आरुत्य म्हणजे अच्छा हा, आहरण करून असं. हा, आहरणचं आरुत्य असं झालेलं आहे ना. हा, तर म्हणजे त्याच्याकडची घेऊन का असं म्हणायचंय, हा वनवीराकडची हा घेऊन. हा, हा आणि शतशः भित्वा म्हणजे 100 आता भित्वा हा शब्द भिंद्यात भीत म्हणजे भीत. आता भित्वा हा शब्द याचा धातू कुठला आहे? म्हणजे एक आहे भिंद्या म्हणजे तुकडे करणे, भेद करणे किंवा तोडणे. हा, आणि त्यामुळे आणि तो जो भिरू वगैरे जो शब्द आहे ना, तर तो वेगळा त्यात. तर हा भित्वा हा शब्द कशाचा आहे? मूळ शब्द काय याचा भित्वा याचा? हम्म. भित्वा हा. जो प्रत्यय भेद भित्वा म्हणजे भेद म्हणजे स्वप्रत्यय. हम्म. तर भित्वा म्हणजे भेद. भेद याच्यापासून भित्वा होतो. हा, भेदयती वगैरे असं जे म्हणजे असतं ना, तुकडेच का मग 100 तुकडे. तुकडेच का मग. हा. हा. अच्छा तुकडे हम्म. करून. शतशः भित्वा म्हणजे शेकडो तुकडे करून, शतशः खांडोळी करून असं. हम्म. त्याला मी दूर फेकेल असं. दूर फेकेन. रक्षस्यामी दूर फेकेन. ओके. हम्म. 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 कथय. म्हणजे सर इथे सा वनवीराचे तुकडे करणार ती. त्याच्या हो, तलवारीचे. तलवारीचे आणि त्याला दूर फेकेल. तेच तुकड्यानं दूर कळत कसं नाही. फेकेन. करायचं? तसं नाही आता ते तलवारीचे तुकडे कशाला तलवारीचे करीन? कडे. तलवारीचे तुकडे करणं एवढं इझी पण नसतं ना काम. इझी नाहीये. हो. हं. हातातच घेणं किती कठीण आहे. आणि कृपाण म्हणजे ऍक्च्युली तलवार नाही, ते छोटी कट्यार किंवा असतं ना, त्याला कृपाण म्हणतात ना. हे तसं. शिखांकडे असतं ते. तसं. हा. हम्म. पाणम मग हे आहृत्य. वनराजालाच आहे का त्या वनवीरालाच आहे का मग तुकडे वन करून असं मला दूर. वाटतं की त्या वनवीराला मी त्याचे शेकडो तुकडे करून मी त्याला फेकून देईल, त्याच्या मार्गात विघ्न आणेल, त्याला मारेल असं ती म्हणते असं. हम्म. अच्छा कथय. हम्म. सांग. सावित्र्या यमपाशात स्वस्वामी रक्षितः. हं. म्हणजे ही सांग. सावित्रीची कथा आहे. हम्म सावित्र्याने यमपाशातून सावित्रीने सावित्रीने यमपाशातून स्वस्वामी स्वतःच्या स्वामी रक्षिला. हम्म. रक्षिता म्हणजे म्हणजे तो धातू साधित आहे ना. हो बरोबर. म्हणजे रक्षण केले किंवा रक्षेला. सावित्रीकडून यमपाशातून स्वतःच्या स्वामीचं रक्षण केल्या गेलं असं. हम्म. रक्षण हम्म केल्या गेली. हम्म. बरोबर. किम अहम इयती अबला अस्मि. काय हम्म. मी इतकी अबला आहे. हम्म. या या काय. एक हा, या म्हणजे जी. या मनुष्य हस्तात अपि आत्मस्वामी पुत्रम रक्षितुम न शक्ष्यामी. हम्म. म्हणजे मी इतकी अबला आहे अबला जी आहे का? माणसाच्या आहे का, जी या म्हणजे माणसाच्या हातून सुद्धा स्वतःच्या स्वामी पुत्राला वाचवू रक्षण शकत करू नाही. रक्षण करू शकणार रक्षण नाही. रक्षण शकणार म्हणजे करू नाही. शकणार नाही. शक्ष्यामी म्हणजे भविष्य काय. हा, हा हा. म्हणजे मी हम्म म्हणजे ती शकणार असं नाही. उदाहरण देते की सावित्रीने जर साक्षात यमराजाकडून स्वामीचं रक्षण केलं, तर मी क्षुल्लक एखाद्या क्षुद्र मनुष्याच्या हातातून माझ्या स्वामी पुत्राचं रक्षण नाही करू शकणार असं. हं, हम्म. प्रश्नार्थक आहे. हं. हम्म. वनवीरः हम्म. दयालुः वर्धते सह श्रद्धाती मयि. श्रद्धाते श्रद्धा. श्रद्ध अच्छा दो आहे. श्रद्धाती मयि.
म्हणजे धातू. वनवीर दयालु वर्तते, म्हणजे वनवीर दयाळू आहे. सह हम्म. तो तो श्रद्धदाती मयी, म्हणजे माझ्यावर तो श्रद्धा ठेवतो. हा गीते काय ना श्रद्धदाना मत परमा तसं हा, श्रद्धधाती असं. श्रद्धदाती, श्रद्धधाती हा. श्रद्धदाती. तस्मात उदयस्य, म्हणजे त्याच्याकडून, उदयस्य पासून उदयच्या, त्याच्यापासून, उदयस्य उदयच्या, प्राणभिक्षाम याचिष्ये, हे प्राणांची भिक्षा मागेन. हम्म. हे मला वाटतं ना हे सर आता गृहकल आहे. हे जसं थोडस ते आपल्या पेशव्यांमध्ये झालं होतं ना, त्या हो. नारायणाचा वध केला होता गार्द्यांकरवी, हम्म. असं तशी ही कथा आहे. म्हणजे हा उदय जो सर असतो. पण हा सर एक मिनिट, सर एक मिनिट. हे वनवीर दयालू वर्तते जे म्हटलंय, मग ते दयाळू असेल तर मग ते एवढं वरती वरती वाक्य कशा म्हणते ती, तिला माहिती असेल तर. ते वनवीर मारायला दयालू येतोय वर्तते. ना, तो तेच मारायला सांगतो. येतोय ती ना तिला, द्वेषात त्याला. पण आहे आणि त्याचा स्वभाव पण तिला माहितीये असं. जसं हा. जसं त्या नारायणाला स्वतःच्या काकानीच मारलं ना, काका कोकोनी गार्डनकरवी, तसं मग हम्म. ते नारायणने का तो काका आम्हाला वाचवा असं, नाही का. काका. हम्म. तसं पण मग काकानी वाचवलंच नाही ना त्याला. तसं. हा. वारी. ठीक. हा. पुढचं कोण वाचेल, दुसरं नाही कोणी नाही वाचेल? विद्याताई मी तुम्हाला वेळ वाचू. जमेल, किंवा सुलभाताई वाचतील. हा वाचा. वारी नाही हम्म. नाही अंब न वर्तते स तादृश, म्हणजे नाही नाही माते किंवा आई, अं, सह म्हणजे तो असा नाही किंवा त्यासारखा नाही. हम्म. राजमुकुट धारणेन सह एव तदीयम हृदयम अपि परिवर्तितम, हम्म. म्हणजे राजमुकुट धारण केल्याने तो त्याचे हृदय सुद्धा म्हणजे राजमुकुट धारण केल्याने किंवा केल्याबरोबर त्याचं हा हृदय सुद्धा परिवर्तित झालंय, म्हणजे बदललंय. बदल. हो. तो बदललाय. हम्म. अतः उपायः चिंतत्याम त्वरितम, म्हणून उपाय त्वरित म्हणजे लवकरच उपाय विचार कर उपायाचा. चिंतताम. हम्म. त्वरित अतः उपाय शोध, म्हणजे विचार अतः कर. उपाय त्वरित अतः त्वरितम उपायः चिंतताम. म्हणजे विचार कर. त्वरितम. हम्म. हा, लगेच उपायाचा विचार कर. हम्म. विचार कर. हम्म. पुढचं वाचायचं. हम्म. पन्ना स्वगतम, हा जगदीश्वर, हम्म. म्हणजे ती अरे रे म्हणते ना. हा म्हणजे काय, शोकदर्शक आहे ना हे. हे जगदीश्वरा, हे स्वतःचे. परमेश्वरा, हम्म. असं. हं. हे परमेश्वरा किम चितोड वंशस्य एवम चित्त एव, चित्तौड. चित्तौड वंश, चित्तावड. अच्छा, चित्तौड वंशस्य एवम एव विनाशः भविष्यति, काय चित्तोड वंशाचा असाच विनाश होईल. हम्म. किंचित रक्ष उपायम तू दर्शय, म्हणजे हम्म. काहीतरी तू उपाय दाखव, हम्म. रक्षणाचा. रक्षणाचा उपाय दाखव. हम्म. इयम अबला स्वबलिदानेन अपि स्वामीपुत्रम रिरक्षिषति, म्हणजे ही अबला स्वतःच्या बलिदानाने सुद्धा स्वामीपुत्राचं रक्षण करेल. रिरिक्षतिचा अर्थ दिलाय काहीतरी रक्षिण्याची इच्छा रक्षणाची करणे. इच्छा करते. हं. हम्म. इच्छा करते का, अच्छा, रक्षणाची हं. इच्छा. हा, म्हणजे ही अबला स्वतःच्या बलिदानाने सुद्धा स्वामीपुत्राच्या रक्षणाची इच्छा करते, करत आहे. हा. हं. करत आहे. प्रकाशम म्हणजे उघडपणे. वारीन कथितम तू मया उदयम यथा कथमपि दुर्गात बहिः सावधानम नय, म्हणजे हे वारीन, तू माझ्या उदयला कसंही करून किल्ल्याच्या बाहेर सावधानतेने ने. आणि मया उदय म्हणजे माझ्या कुठून आलं? सॉरी, कथितम तू मया उदयम म्हणजे माझ्याकडून का. मया कथितम तू. पुढचं वाक्य वेगळं आहे. उदयम कथा यथा कथमपि दुर्गात बही सावधानम नय. हा. मग आता
काय तू मया नेशील का? हो. नाही नाही. नाही. See, मया म्हणजे काय, विभक्ती तृतीया, बरोबर. अच्छा, कथितम तू तृतीया. मया म्हणजे मी तुला सांगितलंय, माझ्याकडून काय तुला तू? सांगितलं गेलंय. आणि हम्म. मग गॅप आहे की उदयला कसंही करून किल्ल्याच्या बाहेर सावधानतेने ने. हा हा, म्हणजे काढ. माझ्याकडून तुला हं? सांगण्यात आलेलं आहे. हा हा, मया ते तिथे कथितम गॅप. म्हणजे मी हो. तुला सांगितलेलं आहे ना, की कसंही उदयला तू हा, बाहेर ने, असं. हम्म. पण मी सांगितलेलं हे कर्तरी प्रयोग आहे. तिथे कर्मणी हं. प्रयोगात सांगते, माझ्याकडून तुला सांगितलं गेलंय ना, की सांगितलं गेलंय. हा एकदा सांगितलंय ना तुला, की कसंही करून तू बाहेर ने, असं. हम्म. हा हा, बरोबर. आता लागला लिंक त्याची. हम्म. पुढचं वाचेल का कोणी? देवी. हो हो, देवी. वाचते. हा. वारी अंब पुनः स एव प्रश्नः म्हणते आई, तो प्रश्न, तो पुन्हा तो. प्रश्न पुन्हा का, तो पुन्हा तोच प्रश्न आहे. बरोबर आहे का सर? हो, बरोबर आहे. मग पुन्हा वनवीराय वनवीराय किम उत्तरम दासी, वनवीराला तू काय उत्तर देशील? दास्यसी. 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 हम्म हा, दासी म्हणजे देशील. देशील, बरोबर. हम्म हम्म. हम्म. पन्ना सर्वम निर्णितम मया, सर्व ठरलेलं आहे माझ्याकडून. हम्म. तस्य अक्ष्णोः धूली प्रक्षेप्स्यामी. अक्ष्णो म्हणजे काय सर? डोळ्यांमध्ये. डोळ्यांमध्ये. अक्षय आणि डोळ्यात. धुलीम. धुलीम. त्याच्या हम्म. डोळ्यांमध्ये. त्याच्या डोळ्यातील धूळ मी उडवून टाकेन. उडवून टाकेल डोळ्यांमध्ये. नाही, नाही त्याच्या नाही, धूळ डोळ्यात मी धूळ फेकेल. फेकेन, असं. धूळ फेकेल. हा ते हा. फसवेन त्याला असं. हा हा. हम्म. हम्म. वारी सोत्कंठम कथम इदम अंब, वारी आश्चर्याने आणि उत्सुकतेने, हे कसं दाई आई? हम्म. पन्ना हम्म. चंदनम प्रति वीक्ष्य, चंदनाकडे पाहत. उदयस्थाने किमपि शायित्वा, कमपि. 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 हम्म. उदयस्थाने म्हणजे उदयकडे काहीतरी. शायित्वा म्हणजे काय सर? नाही, हा, तसं नव्हे. उदयाच्या उदय उदय ठिकाणी उदय झोपणे. जागेवर उदयाच्या जागी कोणाला तरी झोपवून. कोणाला तरी झोपवून. झोपवून ना झोप सर. झोपवून, शायित्वा म्हणजे झोपवून. झोपवून. हा. झोप हा उदयच्या हा. जागी कोणाला तरी झोपवून. हम्म. उठवून, हा. वारी तीव्र जिज्ञासया, वारी तीव्र उत्सुकतेने. कम जनम कोणत्या व्यक्तीला, स्पष्टम किम न वदसी, स्पष्टपणे का नाही सांगत? हम्म. पन्ना अरे इदानीम अपि किम न ज्ञातम. हम्म. पन्ना म्हणते, अरे अजूनही समजलेलं नाही का तुला? एनम चंदनम प्रियम चंदनम, ह्याच चंदनला, प्रिय चंदनला. हम्म. या चंदनाला, प्रिय चंदनाला. येणं म्हणजे या. चंदनाला. हम्म. हा हा. वारी साश्चर्यम सविषादम च, वारी आश्चर्य आणि दुःखाने सुद्धा. अहो म्हटलं अरे, अहो म्हणजे अरे ना सर? नाही, अहो म्हणजे अहोच म्हटलं तरी चालेल. अरे वा, अहो, किंवा असं. ओके. हा. हम्म. हा. अरे वा. धन्य असी देवी. हा. हम्म. देवी तू धन्य आहेस. हम्म. धन्यात्वम, तू खरंच धन्य आहेस. स्वामिनः ऋणस्य एवं प्रतिशोधः, हम्म. स्वामीच्या ऋणाचा असा प्रतिशोध किंवा परतफेड. हम्म. त्वाम प्रणमामि अंब, तुला प्रणाम करतो आई. हम्म. त्वम प्रत्यहम प्रातर प्रातर वंदनीया असी, तू खरंच वंदनीय आहेस. नाही, प्रति हा म्हणजे नित्य, म्हणजे प्रतिदिन. प्रत्यह म्हणजे प्रतिदिन. हा तू हा. तू तू प्रतिदिन प्रातर्वंदनीय सकाळी. आहेस. हा, सकाळी वंदनीय सकाळी. आहेस. हम्म. हा. वंदनीय आहेस. हा. हम्म. आता दुसरं कोणीतरी वाचा. अच्छा उषाताई. मी. उषाताई वाचा. हा. पन्ना म्हणते. हम्म.
अलम अलम अधिकम मा ब्रूहि. पुरे पुरे, जास्त बोलू नकोस. समयः व्यत्यती, वेळ निघून चालली आहे. हम्म. समय हा, वेळ निघून चालली आहे. व्यतीत यदि होतोय किंवा समय उदयः हा वेळ जातोय. हा हा. हा यदि उदयः रक्षणीयः तर्हि तम इतः शीघ्रं बहिर्नयस्व. जर उदयाचं रक्षण करायचं आहे तर तम त्याला इतः इथून त्वरित बाहेर ने. हम्म. अहम आगच्छामी, मी येते. हम्म. प्रतीक्षस्व माम, माझी प्रतीक्षा कर, हम्म. माझी वाट बघ. हम्म. गृहाण उदयम, उदयला घे. हम्म. तव वंशपात्रे एव स्थापयामी, तुझ्या बाबूच्या त्या टोपलीमध्येच मी त्याला ठेवते. हो स्थापयामी म्हणजे ठेवते. हो. हा, वंशपात्रात उच्छिष्ट पत्रावलीम निस्सार्य तत्स्थाने एकम वस्त्रम विस्तृणाती. त्या टोपलीमध्ये ज्या उष्ट्या पत्रावळी आहेत त्या बाहेर काढून, निस्सार्य म्हणजे काढून, त्या हम्म. ठिकाणी एकम वस्त्रम, एक वस्त्र पसरते. विस्तृतानी म्हणजे पसरते. हम्म. ततः सावधानतया उदय पल्यंकात उत्थाप्य वंशपात्रे स्थापयती. हम्म. त्यानंतर सावधानतेने, दक्षतेने उदयला पलंगावरून उठवून त्या टोपलीमध्ये त्याला ठेवते. स्थापयती म्हणजे ठेवते. आता हो. उच्छिष्ट पत्रावलींच्या यथापूर्वम स्थापयती, आणि परत हम्म. त्या उष्ट्या पत्रावळी पण बरोबर अगदी पूर्वीसारख्या परत त्याच्यावर ठेवते. हा, बरोबर तो म्हणजे आहे. जसं वारी म्हणजे नक्की कोण आहे? उष्ट्या पत्रावळ्या घेऊन तो का फिरतोय? नाही कोणीतरी हा सेविका किंवा सेवक आहे सेवक आता. असेल. हम्म. काहीतरी उच्छिष्ट म्हणजे उष्ट्याचे का उरलेले आहेत? नाही उरले, उच्छिष्ट म्हणजे उष्ट्या. त्या उष्ट्या. उष्ट्या काढणारा कोणीतरी असा सेवक असेल तो. असे राजवाड्यात असे नोकर असतात ना काढणारे, तसं. नाही, वरती एका ठिकाणी तो काहीतरी लिहिलं होतं ना त्याच्याबद्दल. महत्तरम, महत्तरम असं. महत्तरम, हा. हा, मग तो महत्तरम असेल तर मग म्हातारा महात्तरा सेवक आहे, म्हणजे म्हातारा सेवक, ते स्वच्छक. मोठा सेवक. महात्तरा हा, स्वच्छक. हा ऍक्च्युअली ना, महत्तरम ऍक्च्युअली महत्तरचा अर्थ म्हातारा नाहीये, पण म्हातारा हा शब्द महत्तर पासूनच आलेला आहे. त्यामुळे तो असा म्हातारा सेवक असेल, हे शक्य आहे. वयस्कर. वयस्कर असा, किंवा किंवा वृद्ध. किंवा हिंदीमध्ये एक शब्द आहे ना, मेहतर, म्हणजे जे भंगी काम करतात त्यांना मेहतर म्हणतात. हो, असंही असेल. हम्म. बघूया. हा, चालेल पुढचं. पुढचं पण कोणी वाचतं का? वारी तर्हि चलामी अंब, वारी तर मग मी निघतो आई. हम्म. पन्ना आत्मानं दृढं कृत्वा, स्वतःला स्वतःचं मन घट्ट करून, हम्म. आम आम, हो हो, शीघ्रती शीघ्रम, लवकरात लवकर, हम्म. मे मनसः परिवर्तनात् वनवीरस्य च इह आगमनात् पूर्वम एव. माझ्या मनात बदल म्हणजे मन परिवर्तन होण्याच्या पूर्वीच, वनवीराचं इथे येण्यापूर्वी, शुभाः संतु ते मार्गाः, तुमच्या मार्गांना शुभ लाभो. हम्म. बरोबर आहे सर? हो बरोबर आहे. म्हणजे म्हणजे माझ्या माझं मन बदलण्याआधी, आणि वनवीराचं इथं आगमन होण्यापूर्वी, पूर्वी. पूर्वीच पूर्वीच हा. च. हम्म. 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 आणि शुभास्ते पंथाना संतू, तसं म्हणजे तव म्हणजे ते म्हणजे तव, तुझा मार्ग शुभ होवो किंवा सुखकर हो, सुखकर होवो असं. सुखकर. हम्म. हा. हम्म. वारी यत आज्ञापयती अंब, हम्म. जसे तू आज्ञा करतेस आई. हम्म. आई परमेश्वरः म्हणण्यापेक्षा इथं अंबा म्हणजे माते असं म्हणूया. आई हा माते. शब्द ओके. जनरली स्वतःच्या आईलाच आपण आई म्हणतो, पण माता हा शब्द, अंब माते हा शब्द जनरली आहे. स्त्रियांना बोलला जातो. हा. चालेल. हा. यत आज्ञापयती अंब, जसा हम्म. तुझा आदेश माते. परमेश्वरः तव रक्षां करोतु, हम्म. परमेश्वर तुझे रक्षण करोतु.
करो. हा. करू दे. वंशपात्रं पन्नायाः सहायता यत्तया स्वशिरसि निधाय बहिर्निर्गच्छति. हम्म. म्हणजे बांबूची टोपली पन्नाच्या मदतीने आपल्या डोक्यावर ठेवून ती बाहेर निघते. हम्म. बरोबर. हम्म. तर पटाक्षेप. पुढचं सुलभा वाचलं. हम्म. मी वाचतो आता. वाच मग. पटक्षेप द्वितीय दृश्यम, हे दृश्य दुसरे दृश्य. पन्ना चंदनम क्रोडात शनै उत्थाप्य पलंगै शनै स्वापयति ततः प्रेम्णा तम परिचुंब्य वस्त्रेण आच्छादयति. म्हणजे हम्म. तर पन्नानं पटाक्षेप काय? काय पन्नानं क्रोडा चंदनाला कडेवरून पटाक्षेप कडेवरून म्हणजे हळू नाही, पट 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 म्हणजे पडदा. हम्म. पडदा पट पडदो पडदा पडतो पट पडदा पटा आक्षेप पडदा आक्षेप पडतो. आक्षेप जसं जसं हा नाही 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 नाही, तर क्षेपण म्हणजे जसं पडदा खाली पडतो असं. हम्म. जसं पूर्वी नाटकं असायची ना, त्याच्यात तो पडदा खाली पडायचा ना, असा असं. हम्म. मग द्वितीय. पन्नानं पन्नानं हळूच कडेवरून उतरवून चंदनला हळूच झोपवलं व प्रेमानं त्याचं चुंबन घेऊन त्याच्यावर वस्त्र टाकले, आच्छादले. म्हणजे त्याला त्या जो राजकुमाराचा जो पलंग होता ना, तर तिथं आपल्या मुलाला आता तिने ठेवलं असं. त्याला झोपवलं, बरोबर आहे का? हो हो. हो हो हा. हळू झोपवलं. शनै स्वापयती. हम्म. वनविरह झोपवलं नाही, रक्त झोपवते. झोपवते हा. झोपवते, वर्तमान काळ. स्वापयत झोपवते का? हम्म. हा, वर्तमान काळ. हळू झोपवते. शनै स्वापयती. वनवीर रक्तरंजित कृपान हस्त, म्हणजे रक्ताने माखलेल्या कृपानाच्या, म्हणजे तलवारी, छोटी तलवार जी आहे ना, ती खंजीर, त्याच्या हातानं अंत प्रविश्य सरोषम, तो रक्तरंजित हातात घेऊन आत प्रवेश करतो, असं आहे का? हा. पन्ने पन्ने निर्दिश रक्ताने माखलेली दाखव. उदय कुठे आहे ते दाखव. पन्ने पन्ने उदय कुत्र असती, बरोबर आहे का? बरोबर आहे. रक्तरंजित कृपाण असता म्हणजे ज्याच्या हाती रक्तरंजित कृपाण आहे, हातात आहे असा तो हा आत प्रवेश करून सरोषम, रागाने, पन्ने पन्ने निर्दिश, दाखव दाखव, उदय कुठे आहे. सरोषम, रागाने. हा, हा. सरोषम म्हणजे रागाने का? हो सरोषम, रोष म्हणजे राग. सरोषम. हा, रोष हा. म्हणजे राग. हम्म. पन्ना राग पादयो निपत्य, म्हणजे खाली वाकून. नाही नाही, वनवीर खाली वाकून नाही, पडून, नाही का? त्याच्या पायावर लोळण घेऊन असं. पायावर पडून ना. हा. पायावर पडून, किंवा त्याचे पाय पकडून असं. हा. पाय पकडून. हम्म. पादयो निपत्य. हम्म. वनवीर तू उदयस्य संरक्षक असती, तू तर उदयाचा संरक्षक आहे. किंचित पाप पुण्ये तू विचारय, थोडा तरी पाप पुण्याचा विचार तू कर. हम्म. बरोबर. बरोबर आहे का? वनवीर हो. नाही नाही विलंब मा करू. हा. नाही नाही नाही, वेळ लावू शकत नाही, असं का? विलंब माकरू म्हणजे वेळ लावू नको, उशीर करू नको. उशीर करू नको. उशीर करू. किम शत्रुवध क्षत्रियस्य कृते पुण्यम न वर्तते. शत्रुता वध करणं हा क्षत्रियासाठी पुण्याचं काम नाही का? बरोबर. मातु आज्ञापालम पुत्रस्य धर्म नसते, आईचं पालन करणं आज्ञाचं पुत्राचं धर्म नाही का? बरोबर आहे का? नाही नाही, परत सांगा. आईची आज्ञा पालन करणे. नाही नाही नाही, ते असं नाहीये. ते आधीच्या वाक्याचं काय सांगितलं तुम्ही? किम शत्रुवध हा शत्रूचा वध करणे हे क्षत्रियाचा धर्म नाही का? हे पुण्याचं काम नाही का? होणार नाही का? नाही नाही, एक मिनिट. हा, वनवीर. हा का? हा. किम ही पन्ना म्हणते की वनवीर नाही नाही, उशीर करू नकोस.
एक मिनिट नाही हं. नाही, हे वनवीर हे एक मिनिट वनवीर वनवीर म्हणतो. म्हणतोय तो. वनवीर हम्म, म्हणतो पन्नाला. हो. हा, बहुतेक असं असणार हे, की तो जो वनवीर आहे ना, त्याची आई जशी ती या आपल्या याच्यामध्ये जशी ती आनंदीबाई होती, तशी कोणीतरी हम्म. त्या वनवीराच्या आईनी हे त्याला सांगितलं असणार, की तू हे कर, काय, असं असं कर म्हणून, असं आहे. उदयचा वध कर. हा. हा, त्यामुळे तो म्हणजे तो तिला सांगतो, वनवीर म्हणतो की नाही नाही, उशीर नको करू. काय शत्रूचा वध क्षत्रियांनी केल्यावर पुण्य मिळत नाही, पुण्य होत नाही. काय आईचं आज्ञापालन मुलाचा धर्म नाही. असं. हम्म. आता दुसरं कोणी वाचतं का? वाच ग सुलभा. पन्ना. सावेशम उत्थाय वनवीरहस्तात् कृपानम आहर्तुम प्रयतमाना. हम्म, मग पन्ना आवेशाने उठून हम्म. वनवीराच्या हातातून कृपान म्हणजे ते जे तलवार किंवा शस्त्र आरहून प्रयत्नवाना म्हणजे ते घेण्याचा प्रयत्न करते का? आहार तो म्हणजे खेचण्याचा. हा, खेचण्याच्या खेचण्याचा प्रयत्न प्रयत्मान म्हणजे प्रयत्न करणारी किंवा प्रयत्न प्रयत्नात. करणार. हा. हा, प्रयत्नात. हम्म. मदोन्मत्त प्राणीन किम प्रलपसी. म्हणजे हे उन्मत्त प्राण्या किंवा माणसा काय विलपती हे प्रलपसी म्हणजे काय? म्हणजे काय बेफिकिरी बडबडतोयस, बोलतो. काय काय बरळतोयस. बोल काय बरळतोयस? त्वम पथभ्रष्ट असी. तू हम्म. पथभ्रष्ट आहेस. म्हणजे तू काय मार्ग मार्ग तुझा मार्ग चुकलेला आहे, मार्ग किंवा तू चुकलेला चुकीच्या, हा, तुझा किंवा तू मार्ग किंवा चुकले. किंवा तू चुकीच्या मार्गावरच असं. हम्म, हा, म्हणजे हम्म, मार्गातून चांगला मार्ग सोडलेला किंवा पथभ्रष्ट झालेला आहेस. हम्म, अहम त्वदीये कार्ये विघ्नम आनेष्यामी. हम्म. मी तुझ्या कार्यात विघ्न हा, आणेन. हा. हम्म. वनवीर. भर्त्सयन ताम. पन्ने. चल चल दूरम अपसर. हा, म्हणजे चल चल तिला नाही. चल, चल, अ, चल, चल चल, चल, चल नाही, चल चल असं. चल 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 हा. असं. तिची दूर. निर्भत्सना करतो ना भर्त्सेन म्हणजे. हो. हो ना, म्हणजे निर्भत्सना करून, तिला निर्भत्सून किंवा तिची निर्भत्सना करून. हम्म. पन्ने. चल चल दूर हो. दूर नाही, सरक. चल चल म्हणजे चालती हो, चालती हो असं. म्हणजे निघून जा. हा. इथून हो. चालती हो. दूर दूर ह सरक किंवा दूर दूर जा. सरक, दूर सरक, दूर जा. हा. हा, हा. अन्यथा त्वामपि यमराज गृहिणीम करिष्यामी. हम्म. नाहीतर तुला सुद्धा म्हणजे काय मारेल ना, यमराज गृहिणी करेल म्हणजे हा, तिचे यमराजाच्या घरी यमराच्या पाठवेल. घरी, यमराजाच्या घरी पाठवेल असं. हम्म, पाठवेल. हम्म, हा. हम्म, पल्यंकम प्रतिवीक्ष म्हणजे हम्म, पलंगाकडे बघून पाहून. हम्म, हम्म, किम अयम एव उदयः. काय हाच उदय आहे. हम्म, पल्यंकम प्रतिसरती वधाय कृपानं च उत्तोलयती. हम्म, म्हणजे पलंगाकडे सरकून किंवा जातो. आणि हम्म, कृपान वधाय म्हणजे वध करण्यासाठी का? हम्म. कृपान म्हणजे शस्त्र उचलतो का किंवा वर हा, हा, वर शस्त्र धरतो का तोलतो. तो सरस? हा, शस्त्र. हा, हा, तेच ना, वर आपण धरतो किंवा म्हणजे तोलतो. मारायचं असेल तर आधी हात वर करतो ना त्याला. हो, हो, हो. तर तसंच ना. हम्म. पन्ना. पन्ना. वनवीरम पृष्ठतः निगृहन्नंती. म्हणजे हम्म. पन्ना वनवीराच्या मागे जाणारी ना, त्याला धरणारी, मागे जाऊन त्याला पकडते का? हा, हा. म्हणजे त्याची पाठ पकडून असं. त्याला पाठ मागून, पकडून. त्या अच्छा, पृष्ठता म्हणजे पाठून पकडून. मागून पकडून असं. हा, मागूनच पकडते त्याला, पकडणारी. पक तिष्ठ तिष्ठ रे निर्दय. थांब थांब रे निर्दया. निर्दय माणसा. अधुना अपि सुधारय स्वलोकम. अजून सुद्धा सुधार. हम्म. स्वतःला सुधार का? हो, स्वलोकम म्हणजे हो. हा. पश्य कृपानः किम संकेतयती. बघ, हे शस्त्र काय संकेत देते. हम्म, अयम कथयति उच्चैः भूत्वा
बी